नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव ज्योती शरद पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदापूर नंबर 1, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. पंचायत समिती इंदापूर, शिक्षण विभाग, ऑनलाईन शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती. इयत्ता 4, विषय परिसर अभ्यास, भाग 1, पाठ 1, प्राण्यांचा जीवनक्रम. या पाठातून साध्य करावयाची अध्ययन निष्पत्ती आहे. लगतच्या परिसरातील फुले, मुळे, फळे यांचे आकार, रंग आणि गंध तसेच कोठे वाढतात व तत्सम सामान्य वैशिष्ट्ये ओळखतात. पक्षी आणि प्राण्यांची विविध वैशिष्ट्ये ओळखतात, जसे की चोच, दात, पंजे, कान, केस, घरटे, निवारा इत्यादी. दुसरी अध्ययन निष्पत्ती आहे प्राण्यांचे समूह व समूहांतर्गत वर्तन. उदाहरणार्थ, मुंग्या, मधमाशी, हत्ती पक्ष्यांचे वर्तन विशद करतात. कुटुंबातील बदल, उदाहरणार्थ जन्म, लग्न, बदली इत्यादी कारणामुळे होणारे बदल स्पष्ट करतात. चला तर मग पाठाला सुरुवात करूयात. सांगा पाहू, कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई पहा, त्यांच्यात साम्य दिसते का? हो, कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई यांच्यामध्ये बरेचसे साम्य असते. आता हे पहा, फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी, त्यांच्यात साम्य दिसते का? नाही. फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली अळी यांच्यामध्ये कसलेही साम्य नाही, ते वेगवेगळे दिसतात. चित्रामध्ये पहा, कोंबडी अंडी घालते, त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. सांगा पाहू, मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का? नाही. पुढचा मुद्दा आहे प्राण्यांची वाढ. शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो. मांजरीची पिल्ले आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो. पिल्लू आईच्या पोटात वाढते, आईच्या पोटातून जन्म घेते. हे प्राणी अंडी घालत नाहीत, पण कावळा, कोळी, सरडा यासारखे काही पक्षी व प्राणी अंडी घालतात. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत. काही अगदी चिंटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात. ती तर आपल्याला सहजासहजी दिसणारही नाहीत, म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही. कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म. कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहिती असते. कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात. कोंबडी अंडी घालते. अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते. त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उबवते. अंड्यामधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात. नवा शब्द शिका. अंडी उबवणे. अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहण्याला अंडी उबवणे म्हणतात. वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते. पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते. माहीत आहे का तुम्हाला, जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्याच्या काळजीपोटी आक्रमक बनते. अंड्यांच्या जवळ कोणी गेले तर ती त्यांच्या अंगावर धावून जाते. पुढचा मुद्दा आहे रूपांतरण. शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे. कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे, पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहे. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात. फुलपाखरांमधील रूपांतरण. सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत. फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते. फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते हे आपण पाहू. बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडे घालते.
अंड्यामधून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते. फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो. ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो. त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो, त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते. नवा शब्द शिका. कात. शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण. पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही. पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते, ती ढगळ असते. आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो, त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात. पुन्हा तो वेगाने पानं कुरतडून खायला सुरुवात करतो. पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते. 2 ते 2.5 दिवसांनी तो परत कात टाकतो. अशा रीतीने तो 4 वेळा कात टाकतो. बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस असते. शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो. या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो. यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात. कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे 11 ते 12 दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही, पण त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात. कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेतील फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक पंख असतात. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते. आपण काय शिकलो हे थोडक्यात पाहूयात. कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लाची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते. पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते. फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडे घालते. अंड्यामधून अळी बाहेर पडते, तिला सुरवंट म्हणतात. वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशावस्थेत जातो. कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते. त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात, आकर्षक पंख असतात. मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत. गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे, त्यांना दोरीने बांधून ठेवणे हे चुकीचे आहे.